आणि असा सज्जनतेनं वागणारा हा नाभाग होता, म्हणूनच त्याच्या पोटी अंबरीषाचा जन्म झाला. नाभागाच्या पोटी अंबरीष. भागवतांनी असं म्हटलंय, हे नाभागाचं चरित्र जो सकाळ संध्याकाळ स्मरणात आणतो त्यालाच देखील ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते, हे त्याचं फल सांगितलंय. नाभागाच्या पोटी अंबरीष. अंबरीषाचं चरित्र मला सांगा असं परीक्षितीनेच विचारल्यावरून भगवान शुकाचार्याने अंबरीषाचं चरित्र सांगितलं. अंबरीष हा राजा आहे, पण भगवंताविषयी विशेष प्रेम आहे. त्याचं जीवन कसं चालत असे हे सांगत असताना भागवतांनी सांगितलंय, योवै मनः कृष्णपदारविंदयोः वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करौ हरे मंदिर मार्जनादिषु श्रुतीम चकाराच्युत सत्कथोदये. त्यांचे कान फक्त भगवंताची भक्ताची कथाच ऐकत असत, त्याचे हात रोज मंदिर झाडत असत. मनः कृष्णपदारविंदयोः, त्याचं मन भगवंताच्या चरणाजवळच असायचं. त्याच्या वाणीनं फक्त भगवंताचं भक्ताचं गुणवर्णनच व्हायचं. पादव हरे क्षेत्रपदानुसर्पणे, पायाने तो फक्त तीर्थयात्रा करायचा. शिरो ऋषिकेश पदाभिवंदने, त्याचं शिर भगवंताच्या चरणावर झुकलेलं असायचं. अंतःकरणामध्ये दुसरी कोणत्याही भोगाची अपेक्षा त्याला नव्हती, पण सगळे भोग त्याच्या वाट्याला आले होते. ती सगळी भोग सामग्री परमात्म्याला संतुष्ट करण्याकरता तो खर्च करत असे. या अंबरीषाने एकादशी व्रत केलं. एकादशी व्रत हे नेमकं काय व्रत आहे? आपल्याला एकादशी करणं माहिती आहे, पण एकादशी व्रत आपण करत नाही. एकादशी व्रत आणि द्वादशी व्रत अशी दोन व्रत आपल्याकडे सांगितली गेलेली आहेत. आपली एकादशी म्हणजे काय असते? उद्या एकादशी म्हणून दशमीला दिवसभर चरायचं. एकादशीच्या दिवशी आज एकादशी, आज काही जेवता येत नाही, खाता येत नाही म्हणून केळं, फळं, काजू, बेदाणे, बदाम, साबुदाण्याची खिचडी, भगर, अमुक तमुक, साबुदाण्याचे वडे कर, हे कर ते कर, असं करत दिवसभर फळं खा, सुकामेवा खा, फराळाचे पदार्थ खा, असं करत दिवसभर एकादशीला खात राहायचं. आज एकादशी, आज एकादशी, आज एकादशी. आणि द्वादशी उचाडली की कालची एकादशी, कालची एकादशी म्हणून सकाळी उठल्यापासून पुन्हा भरपूर जेवायचं. ही एकादशी व्रत नाही आहे. शास्त्रामध्ये एकादशी आणि द्वादशी ही दोन्ही व्रत सांगितली. एकादशीचं व्रत म्हणजे एकादशीच करणं आणि द्वादशीचं व्रत करणं म्हणजे ही एकादशीच करणं. म्हणून अंबरीषाच्या बाबतीमध्ये त्यांनी द्वादशीचं व्रत केलं असं सांगितलं जातं, पण त्याला एकादशीचं व्रत म्हटलं हरकत नाही. एकादशी करणं म्हणजेच एकादशी, द्वादशीचं व्रत करणं म्हणजे एकादशीच. मग फरक काय आहे? फरक काय दोन्हीमध्ये? दोन व्रत वेगळी का सांगितली? फरक काय? त्याचा फरक आहे. अंबरीषा कारणे द्वादशीचा छंद, असं आहे की नाही? दोन्हीमध्ये फरक असा आहे, जाऊ द्या बाकीचा विचार सोडून द्या. दोन्हीमध्ये फरक असा आहे, एकादशीला प्राधान्य देऊन एकादशी करणं याला एकादशी व्रत म्हणतात, आणि पारणेला प्राधान्य देऊन एकादशी करणं याला द्वादशी व्रत म्हणतात. पारणेला प्राधान्य असतं. पारणा कधी? एकादशी जे लोक फक्त तीर्थावर करतात त्यांना सकाळी लवकर पारणा सोडावी लागते. पारणेला प्राधान्य आहे. पारणा लवकर सकाळी 6 वाजताच ते जेवून मोकळे होतात. म्हणजे एकादशी सोडून, आता ते म्हणताना काय म्हणतात हा भाग वेगळाच आहे. एकादशी सोडायची का द्वादशी सोडायची? चतुर्थीच्या दिवशी मनुष्य चतुर्थी सोडतो, तसं द्वादशीच्या दिवशी एकादशी सोडायची का द्वादशी सोडायची? माणसं म्हणतात नाही नाही आमची द्वादशी सुटली. द्वादशी सुटत नाही, सुटली तर एकादशी सुटेल. पारणेला महत्व दिलं की द्वादशी व्रत झालं,
आणि एकादशीच्या उपवासाला महत्त्व दिलं की एकादशीचं व्रत झालं, असा दोन्हीमध्ये फरक आहे शास्त्राच्या दृष्टीने, धर्मशास्त्राच्या दृष्टीने. अंबरीशाने द्वादशीचं व्रत केलं. द्वादशी उजाडली, पारणा करायची ठरलं, पण पारणा करणार तेवढ्यात दुर्वासांची तिथं स्वारी प्रकट झाली. अंबरीशाला स्वाभाविक आनंद झाला, हात जोडून प्रार्थना केली, पारणेला आपण राहा. दुर्वासांनी मान्य केलं. ते म्हणाले पारणा करायची आहे, माझं काही नित्यकर्म राहिलंय, थोडं काही राहिलंय ते मी करून येतो, म्हणून नदीवर गेले. पारणेची वेळ उलटून चालली. पारणा कधी सोडायची याचे धर्मशास्त्रात नियम आहेत. द्वादशी कधी सोडायची याचे नियम आहेत धर्मशास्त्रामध्ये. ती कधी सोडता येत नाही. प्रत्येक द्वादशीला त्याच वेळेला सोडलं पाहिजे असं बंधन नाही. पंचांगामध्ये त्याचे स्वतंत्र वेळ असते. ते कोणत्या ह्याच्यावर सोडायचं ते ठरलेलं असतं. सोडून द्या, आत्ता त्याचा विचार करू नका. पारणेची वेळ उलटून चालली. दुर्वास येईनात. काय करावं असा प्रश्न पडला. जे विद्वान होते त्या सगळ्यांना अंबरीशाने विचारलं काय करता येईल, काय करता येईल. दुर्वासांना मी आमंत्रण दिलंय. असं आहे, धर्मशास्त्र असं आहे, आपण जर एखाद्याला जेवणाकरता आमंत्रण दिलेलं असेल तर तो येईपर्यंत आपल्याला जेवता येत नाही. भले त्यांनी परवानगी देव अथवा न देव. नाही नाही, मला यायला उशीर आहे, तुमचं तुम्ही बसून घ्या. नाही नाही, हाच फोन करतो त्याला, तुम्ही यायला उशीर असेल तर आमचं आम्ही बसून घेऊ का. मग आमंत्रण दिलं कशाला. आमंत्रण दिल्यानंतर त्याच्या आधी जेवणाचा आपल्याला अधिकार राहत नाही. आणि जर अतिथीला आमंत्रण देऊन त्याच्या आधी जर आपण भोजन केलं तर उरलेलं भोजन आपलं उष्ट होतं आणि ते अतिथीला दिल्याचं स्वतंत्र पाप भोगावं लागतं. असे धर्मशास्त्राचे नियम आहेत या संदर्भामध्ये. पाळावं न पाळावं या संबंधामध्ये मी काहीही बोलत नाहीये. मी फक्त नियम काय आहेत ते सांगतोय. अंबरीशाने दुर्वासांना बोलवलं होतं पण काही येईनात वेळेवर. मग काय करावं. त्यांना बोलवलंय, त्यांच्या आधी जेवता येत नाहीये आणि आपण द्वादशीचं व्रत केलंय, आपल्याला पुढं काही जाता येत नाहीये. पारण्याची वेळ उलटून जाण्याच्या आधी भोजन झालं पाहिजे, मग जेवणही झालं पाहिजे आणि दुर्वासांचा अवमानही न झाला पाहिजे. काय करावं. शेवटी अंबरीशानेच त्याच्यावरचा निर्णय दिला. अंबरीशाने सांगितलं तीर्थ प्राशन करणं हे जेवणही आहे, पाणी पिणं जेवणही आहे आणि जेवण नाही आहे. ज्या दिवशी माणसाला काहीच मिळत नाही त्या दिवशी पाणी हेच त्याचं जेवण असतं. म्हणजे पाणी हे जेवण होऊ शकतं. पाणी हे जेवण होऊ शकतं. आपल्याकडे धर्मशास्त्रामध्ये विकल्प देताना धर्मसिंधुकारांनी हे निर्णय दिलेत, काही विकल्प दिलेत. आता हे सगळ्यांना कळतील न कळतील मला माहिती नाही, पण प्रसंग असा आहे की एखाद्याच्या घरामध्ये ज्या दिवशी जेवायला काहीच नाही आहे त्यांनी वैश्वदेव कशाचा करावा. जेवायला काही नाही, तांदूळ शिजवलेले तांदूळ नाही आहेत घरामध्ये, कणिक नाही आहे, ज्वारीचं पीठ नाही आहे, खाण्याकरता एखादं फळ नाही आहे, काहीच नाही. जेवणाकरता एखाद्याच्या घरामध्ये काहीही शिल्लक नसेल तर त्याने वैश्वदेव कशाचा करावा. शास्त्राने त्याचं उत्तर असं दिलंय की आपण जे करून आपलं पोट भरणार आहोत त्याचाच वैश्वदेव करावा. पाण्याने जर आम्ही त्या दिवशी आमची जीवन उपजीविका चालवणार असू तर पाण्याचाच वैश्वदेव करा, चालेल शास्त्राला, पण वैश्वदेव करा हे मात्र नक्की आहे. शास्त्र बोलतं पाणी पिणं जेवणही आहे, जेवण नाही आहे, मग काय करायचं. पाणी पिऊ. म्हणून पाणी प्यायला. आणि पाणी पिऊन दुर्वास मुनी आता येतील, त्यांच्याबरोबर आपण पारणा करू म्हणून बसून राहिला. दुर्वास आले, त्यांनाही उशीर झालेला, भूक लागली, पण त्यांनी ओळखलं हा पाणी पिऊन बसलाय. कशावरून ओळखलं. ओळखण्याचा मार्ग काय, कशावरून कळलं त्यांना हे पाणी पिऊन बसलाय म्हणून. कशावरून. भागवतात त्याचा खुलासा नाही आहे, पण अन्यत्र त्याचे खुलासे सापडतात. दुर्वास जेव्हा उशीर करून आले त्यावेळेला दुर्वासांना स्वतःला भुकेने व्याकुळता प्राप्त झाली होती आणि त्यांना वाटलं आपल्याकडून उशीर झालाय. अंबरीशही व्याकुळ झालेला असेल, पण ते जेव्हा अंबरीशाच्या समोर येऊन उभे राहिले तेव्हा अंबरीशाच्या चेहऱ्यावर तजेला दिसला. पाणी पिल्यामुळे एक तजेला येतो, तो टवटवीतपणा बघून मग दुर्वासाने ओळखलं हा पाणी पिऊन बसलाय. आता ह्याच्यामध्ये बघायचं आहे काय, दुर्वासांची आकलन शक्ती
दुर्वासांचं निरीक्षण हे जसं बघण्यासारखं आहे, तसा अंबरीशावरचा विश्वासही बघण्यासारखा आहे की हा जेवला नसेल, फक्त पाणी पिऊन बसला असेल. जर तजेलाच यायचा असता तर जेवण करूनही तो आला असता, पण दुर्वासांचा विश्वास होता अंबरीशावर. हे भक्ताचं महत्व याच्यात असतं. भक्त्याचं जीवन दर्शन याच्यामध्ये घडतं की त्याला विरोध करणारा सुद्धा त्याच्यावर विश्वासून राहू शकतो, त्याच्यावर विश्वास दाखवू शकतो. अहो, अश्वत्थामा नावाचा हत्ती मारा आणि अश्वत्थामा मेला अशी आवई या युद्धभूमीवर उठवा, असा जेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रोणाचार्यांना मारण्याकरता उपाय सुचवला, त्यावेळेला जेव्हा द्रोणाचार्यांच्या कानावर ही बातमी आली की अश्वत्थामा मेला, त्यावेळेला द्रोणाचार्यांनी कुणावरही विश्वास ठेवला नाही. द्रोणाचार्य म्हणाले, मी धर्मराज युधिष्ठिराला जाऊन विचारेल, तो जर म्हणाला अश्वत्थामा मेला तर मी विश्वास ठेवेन. आता धर्मराज युधिष्ठिर हे काही त्यांच्या पक्षातलेत काय? विरोधी पक्षात आहेत, शत्रू म्हणून समोर आहेत. पण शत्रूवरचा सुद्धा विश्वास आपण मिळवला, शत्रूचा सुद्धा विश्वास आपण मिळवला पाहिजे. हे धर्मराज युधिष्ठिरांनी सत्यप्रतिज्ञतेतून जसं दाखवून दिलं, तसं अंबरीशाचं चरित्र सुद्धा त्याच मार्गाने आपल्याला दिसून येतं. जे दुर्वास क्षणार्धात कोपायमान होणारे ते रागावले, पण याच्यावर त्यांचा विश्वास बसला नाही की अंबरीश मला बोलवून स्वतः जेवून बसला असेल. घेण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला विरोध करणाऱ्यांना सुद्धा एखाद्या विशिष्ट भूमिकेत आपल्यावरचा विश्वास दाखवता आला पाहिजे, असं आपलं चरित्र असावं. आपलं चरित्र असं असावं. आपल्याला विरोध करणारे सुद्धा एका बाबतीत तरी, बाकी जाऊ दे, त्यांनी काही केलं असेल, तो असा असेल, तो तसा असेल, तो बोलला असेल, त्यांनी शिवी दिली असेल, पण मी खात्रीपूर्वक सांगतो तो पैसे खाणार नाही, असं आपल्याबद्दल कधीतरी शत्रूंनी तरी बोलावं. आपल्याला विरोध करणाऱ्यांनी तरी हे कधीतरी बोलावं, एवढं तरी आपलं चरित्र शुद्ध असावं. मला पुन्हा पुन्हा स्वामी वरदानंद भारतींची आठवण येते. फार गोड वाक्य, मी अनेक वेळेला त्यांचं हे वाक्य मी वाचतो, पाहतो, ऐकतो, चिंतन करतो आणि पुन्हा पुन्हा सांगतो. अनंत महाराज आठवले, स्वामी वरदानंद भारतीने असं एका लेखामध्ये लिहिलंय की दुसऱ्याच्या संसारात आपण डोकावू नये. हे खरंच आहे, माणसाने दुसऱ्याच्या संसारात डोकावू नये. पण पुढचं वाक्य छान लिहिलंय त्यांनी, दुसऱ्याच्या संसारात आपण डोकावू नये हे खरं आहे, पण आपल्या संसारात कुणी डोकावूही नये इतका आपला संसार वाईटही असू नये. किती गमतीचं विधान आहे पहा. कुणाच्या संसारात डोकावू नये, पण कुणी आपल्या संसारात डोकावूही नये इतका संसार सामान्य वाईट असूही नये. आपला संसार बघून लोकांना थोडंसं डोकवावं, वाटावं. अरे हा संसार चांगला आहे, गुणाधिष्ठित संसार आहे असं वाटावं. दुर्वास नाही ते अंबरीशाला बोलले. अंबरीशाने शांत चित्तानं ऐकून घेतलं. दुर्वासांचा क्रोध शमला नाही. दुर्वासांनी आपली जटा उपटली, त्याच्यातून एक कृत्या उत्पन्न केली. परंतु दुर्वासांच्या त्या अंबरीशांच्या या भगवत भक्तीमुळं भगवंतानी त्याच्याजवळ सुदर्शन चक्र दिलं होतं, त्याच्या सुरक्षेची व्यवस्था करून ठेवली होती. त्यामुळे ते सुदर्शन चक्राने त्या कृत्येचा नाश केला आणि ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागलं. दुर्वास त्रैलोक्यामध्ये फिरून आले, गेले ब्रह्मदेवाजवळ गेले. त्यांनी सांगितलं मी काही करू शकत नाही. तिथून भगवान शंकराजवळ गेले, त्यांनी सांगितलं मी काही करू शकत नाही, ते चक्र आहेत विष्णूचं. मग विष्णूजवळ आले. भगवान विष्णूंनी सांगितलं ते चक्र माझं आहे हे खरं आहे, पण आत्ता माझा ताबा त्याच्यावर नाही. घर आपलं आहे, गोष्ट खरी आहे, पण भाडेकरूला दिलंय, सध्या आमचा ताबा नाही. मग मी काही करू शकत नाही. अहम भक्त पराधीनः यस्वतंत्र इव द्विजः साधुभिर्ग्रस्त हृदयो भक्तैर्भक्त जनप्रिय. भगवंताने हे बोलून दाखवलं, माझ्या भक्ताचा एकमेव आश्रय मी आहे. अहम भक्त पराधीनः, म्हणून मी माझ्या भक्तांच्या बाबतीत अधीन झालेलो आहे. मी काही करू शकत नाही. मी भक्त जसं म्हणतील तसं मला वागावं लागेल. माझं काही चालत नाही, माझ्याकडे स्वतंत्रता नाही. ही अस्वतंत्र इव द्विजः, मी काही करू शकत नाही. जणू अस्वतंत्र असल्यासारखा आहे. हे द्विजः अस्वतंत्र इव, मी अस्वतंत्र आहे असं भगवान बोलले नाहीत. मी जणू अस्वतंत्र आहे, जणू. आता याच्यातलं स्वारस्य काय हे आता सांगत बसत नाही, कधी पुन्हा त्याचा विचार करता येईल. माझ्या भक्तांनी माझं हृदय माझ्या ताब्यात ठेवलंय. साधुभिर्ग्रस्त हृदयो भक्तैर्भक्त जनप्रिय.
मला माझे भक्तच अत्यंतिक प्रिय आहेत, मला दुसरं कोणीही प्रिय नाही. सांगितलं काही करता येणार नाही हे कळलं. मग ते चक्र कुणाच्या ताब्यात आहे? अंबरीशाच्या ताब्यात आहे. पुन्हा अंबरीशाकडे यावं लागलं. अंबरीशाला प्रार्थना करणार, नमस्कार करणार. अंबरीशाने त्यांना वरच्या वर धरलं. त्यांनी सांगितलं हरकत नाही. अंबरीशाने सुदर्शन चक्राची प्रार्थना केली. सुदर्शन चक्राला शांत केलं. दुर्वासांच्या दुःखातून त्यांना बाहेर काढलं. त्याच्यानंतर इक्ष्वाकू वंशाचं वर्णन भागवताने केलंय. मांधाता राजा त्याचं सांगितलं. सौभरी ऋषींचं चरित्र तेही सांगितलं. सौभरी कोण होते, काय नाही, त्यांना कशी अपेक्षा निर्माण झाली लग्नाची, कशा पद्धतीनं. काल आपण जाता जाता चरित्र बोलून आलो. त्यानंतर त्रिशंकूचं चरित्र आलं आणि हरिश्चंद्राचं चरित्र भागवत